लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाची भेट मिळणार का? एप्रिल हप्ता वाटप सुरू, कधी पैसे जमा होणार? 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार। कोणते ते 3 दिवस असणार जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। लाडक्या बहिणींना 100% आता 2100 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे। पण पैसे कधी देणार याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता सोडून इतर कोणते गिफ्ट मिळणार आहेत? अजून 2 गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ते कोणते गिफ्ट असणार आहे? सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना साडी मिळाली आहे। तुमच्यापैकी जर कोणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये अपडेट द्या। गरीब कुटुंबातील कोणत्या महिलांना साडी मिळणार संपूर्ण अपडेट एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। 3 दिवस कोणते असणार आहेत ज्या दिवशी 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत? एप्रिलचा हप्ता म्हणजेच 10व्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू कधी होणार? सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये। आताची सर्वात मोठी अपडेट आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। नमस्कार, आज आहे 25 मार्च आणि आता गुढीपाडवाचा सण जवळ आलेला आहे। लाडक्या बहिणींचा गुढीपाडव्याचा सण आनंदामध्ये जाणार, सर्व सण आनंदात साजरा होणार अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आनंदाची बातमी। आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात 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 मोठी अपडेट। आजचा दिवस महत्वाचा। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे, आपण जो आता YouTube वरती हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, हा व्हिडिओ सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी अपडेट तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, गुढीपाडवा सण स्पेशल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आजची लेटेस्ट अपडेट सांगणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तसेच लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार, सोबत इतर कोणते अजून गिफ्ट मिळणार सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। गॅसच्या पैशाचं गिफ्ट कधीपर्यंत जमा होणार याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। आणि विशेष म्हणजे आजची जी ही लेटेस्ट अपडेट असणार आहे, बघा, ही जी लेटेस्ट अपडेट असणार आहे ही एकदम ऑथेंटिक 100% अपडेट असणार आहे। आणि ही अपडेट आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलशी कनेक्ट करण्यासाठी चॅनलवरील सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये। ठीक आहे, जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होईल व सर्वांपर्यंत पोहोचेल। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर, बघा, सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या सणाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे, सर्व लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे, गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा। गुढीपाडव्याचा सण म्हणजे गुढीपाडव्याचा जो दिवस असतो तो अतिशय शुभ दिवस मानला जातो। नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होते, अतिशय शुभ दिवस असतो। त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना या दिवशी गिफ्ट मिळण्याचे चान्सेस आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया। त्या अगोदर सर्वांचा गुढीपाडव्याचा सण एकदम शुभ आनंदामध्ये साजरा व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया। सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा गुढीपाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ठीक आहे, आता आपण आजची ही लेटेस्ट अपडेट पाहूया। तर या ठिकाणी बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्ते वाटप झालेत आणि विशेष म्हणजे आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे वाटप करायचे आहेत। बघा, 10वा हप्ता वाटप करण्यासाठी आता वरून ऑर्डर येणे इम्पॉर्टंट आहे। बघा, वरून ऑर्डर आल्याशिवाय म्हणजे शासनाची ऑर्डर, सरकारची ऑर्डर आल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित आहे वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद जरी केली असली तरी सुद्धा जोपर्यंत तारीख फिक्स होत नाही, तारीख डिक्लेअर होत नाही किंवा वरून पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत, तोपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचत नसतात। त्यामुळे आता वरून ऑर्डर येणे इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 10वा हप्ता वाटप करायचा आहे, हा हप्ता वाटप करण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही, मोजून 3 दिवसात लागतात। बघा, 3 दिवसात 36 जिल्हे वाटप होतात, म्हणजे एका दिवशी साधारणतः 12 जिल्ह्यामध्ये जरी पैसे पोहोचले, 12 जिल्ह्यातील महिलांना पैसे पोहोचले
तरी सुद्धा 12-36 म्हणजे 3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातात. त्यांना कोणतीही अडचण येत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोजून 3 दिवसात पैसे जमा होण्यासाठी लागतात. तुम्हाला माहित आहे. परंतु हे 3 दिवस कोणते असणार आहे ज्या दिवशी पैसे जमा होऊ शकतात? तर त्याविषयी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. 100% देणार आहोत. परंतु कधी मिळणार? तर बघा ज्यावेळेस राज्याची म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, ठीक आहे, त्यावेळेस लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे. त्यावेळेस 2100 बाबत निर्णय घेतला जाईल. सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्हाला जो आता 10वा हप्ता मिळणार आहे तो 2100 येणार की 1500 येणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला 10वा हप्ता हा 2100 नाही येणार, तर 1500च येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 10व्या हप्त्याचे पैसे 1500 येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10वा हप्ता वाटप करायचा आहे आणि विशेष म्हणजे 10व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी मोजून 3 दिवसाचा कालावधी पुरेसा आहे. बघा एवढा कालावधी पुरेसा आहे कारण की हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असतात. बघा पहिल्या दिवशी काही जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळतात ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. कारण की ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी असते त्या ठिकाणी अर्जसंख्या सुद्धा ऑटोमॅटिकली कमी असते. त्यामुळे त्या जिल्ह्यातील महिलांना थोडे लवकर पैसे मिळतात. पहिल्या टप्प्यात पैसे मिळतात. पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या दिवशी पैसे मिळतात. ठीक आहे. त्यानंतर राहिलेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. 3 दिवसापैकी दुसऱ्या दिवशी पैसे जमा होतात राहिलेल्या महिलांना. तसेच अंतिम टप्पा असतो तो म्हणजे तिसरा दिवस. तिसरा दिवस महत्त्वपूर्ण असतो कारण की या दिवशी राहिलेल्या सर्वच महिलांना म्हणजे जवळपास सरसकट महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जातात, पैसे जमा केले जातात. सर्व महिलांना बँकेकडून मेसेज येतो त्यांच्या खात्यावरती 10व्या हप्त्याचे पैसे पडले आहेत, 9व्या हप्त्याचे पैसे पडले आहेत. बघा तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले. 9 हप्त्याच्या वेळेस तुम्हाला मेसेज आला होता बँकेकडून की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून क्रेडिट करण्यात आलेले आहे. क्रेडिट करण्यात आलेले आहेत म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे असं त्या मेसेजचा अर्थ असतो. तर बघा आता एवढा कालावधी पुरेसा ठरणार आहे आणि लाभार्थ्यांची जी संख्या आहे, बघा आता या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल किती महिलांना 10वा हप्ता मिळणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2,53,00,000 महिलांना 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु यामध्ये अशा महिला आहेत, अशा एकूण 8,00,000 महिला आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अशा एकूण 8,00,000 महिला आहेत ज्यांना 1500 रुपये नाही मिळणार. आता तुम्ही म्हणाल की 1500 रुपये नाही मिळणार. आत्ताच तर तुम्ही म्हणाला 2,53,00,000 महिलांना पैसे मिळणार. मग यांना 1500 नाही मिळणार. हो, खरं ऐकलंय तुम्ही. एकदम बरोबर आहे. 1500 रुपये नाही मिळणार. तर या ज्या महिला आहेत या महिलांना 500च रुपये मिळणार आहेत. म्हणजे यांचे 1000 रुपये वजा होणार आहेत. आता 1000 रुपये वजा होण्याचं काय कारण आहे? हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर बघा या ज्या 8,00,000 महिला आहेत या महिला लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि सोबतच या महिला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात. म्हणजे या महिलांना इतर ज्या दुसऱ्या योजना आहेत सरकार जे महायुती सरकार इतर योजना राबवतं, केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या योजना राबवतं त्या इतर योजनेचा सुद्धा या महिला लाभ घेत असतात. त्यामुळे या महिलांचे 1000 रुपये वजा केले जातात व यांना 500 रुपये दिले जातात. कारण की वर्षाला 18,000 लाडकी बहीण योजनेचे मिळतात आणि दोन्ही योजनेचे मिळून सुद्धा 18,000 म्हणजे तुम्ही कसं जरी असेल तरी सेम पैसे तुम्हाला मिळतात. म्हणजे 18,000 दोन्ही योजनेतून मिळतात. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. आता तुमचा या ठिकाणी डाऊट क्लिअर झाला असेल की या महिलांना 500 रुपये का मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढची अपडेट या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार. बघा असं विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भरपूर महिलांना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होईल का? निवडणुकीपुरती ही योजना चालेल का? असा अनेक महिलांच्या मध्ये प्रश्न निर्माण झाला होता किंवा शंका निर्माण झाली होती. तर बघा सर्व आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. जर तुम्ही लाडकी बहिणींच्या निकषामध्ये बसताय, तुमचा अर्ज मंजूर आहे, तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत आहात, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, सर्व गोष्टी ओके मध्ये आहेत, सर्व गोष्टी ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहेत, तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे म्हणजे जवळपास 5 वर्ष ही लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे अशी आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे. ठीक आहे.
बघा लाडकी बहिणींना सुरूच ठेवणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. बघा निवडणूक प्रचारादरम्यान घोषणा करण्यात आली होती की लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देणार. तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. ही बातमी एकदम खरी आहे. आणि 2100 रुपये लाडक्या बहिणींना 100% मिळणार आहेत. परंतु कधी मिळणार? पण कधी मिळणार हा तुमचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा 2100 रुपये मिळणार. आदिती तटकरे मॅडम यांनी दिली मोठी अपडेट. तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेली आहे आता आपण ती अपडेट पुढे पाहणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना 2100 रुपये 100% मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. 100% 2100 रुपये मिळणार आहेत. पण आत्ता मिळणार की नंतर मिळणार? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत तर आता ते आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलं आहे असं यावेळी आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. बघा त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही जी आश्वासने दिली आहेत, जी वचने दिली आहेत महायुती सरकार ती सर्व पूर्ण करणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. परंतु आत्ता सध्या नाही देणार आहोत कारण की आत्ता राज्याची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये. ठीक आहे, आर्थिक परिस्थिती सुधारली की त्यानंतर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल व लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर तसेच बघा या ठिकाणी बघा महत्वाची अपडेट या ठिकाणी आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी बघा त्यांनी अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी घोषणा सुद्धा केली आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला मिळतात. आतापर्यंत तुम्हाला 9 महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 13,500 रुपये जमा झालेले आहेत. या 13,500 मधील तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले हे कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून लाभ घेतला. आता बघा लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली. परंतु आता फ्युचर काय असणार आहे, लाडकी बहीण योजनेचं भविष्य काय असणार आहे, नवीन योजना काय राखल्या जाणार आहे, कोणती अपडेट या योजनेमध्ये येणार आहे, आता त्याविषयी अपडेट आलेली आहे. तर बघा बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आणली आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की लाडक्या बहिणींना किंवा महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला आहेत, गरीब कुटुंबातील महिला आहेत, गरीब घटकातील महिला आहेत, अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना महायुती सरकारने आणली आहे अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यांनी पुढचं प्लॅनिंग किंवा पुढचं पाऊल काय असणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात याविषयी सुद्धा अपडेट सांगितलेले आहे. तसेच महिलांच्या विकासासंदर्भात तर बघा पुढचं पाऊल आर्थिक साक्षरता आणणे असं असणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दिलेलं वचन पूर्ण करणार. जसं आम्ही 1500 रुपयाचं केलं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दरमहा देणार, ते वचन आम्ही पूर्ण केलं. तसंच आम्ही 2100 रुपये देण्याचं सुद्धा वचन पूर्ण करणार अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे, लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये मिळणार आहेत. आज नाही पण उद्या म्हणजे भविष्यामध्ये नक्कीच 2100 रुपये दिले जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना सोडून जी एसटी मध्ये 50% जी महिलांना सवलत दिली जाते, तर बघा लाडक्या बहिणींना एसटीची सवलत सुरूच राहणार अशी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. तसेच महिलांना एसटीत 50% सवलत सुरूच राहणार आहे. बघा 50% तुम्हाला सवलत मिळते. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवरती जात असाल आणि त्याची तिकीट असेल 50 रुपये, तर ज्या महिला आहेत त्यांना 25 रुपये तिकीट घेतली जाईल. म्हणजे अर्धी तिकीट त्यांना माफ केली जाईल व पुरुष असेल तर त्यांना 50चे 50 तिकीट द्यावी लागेल. महिलांना एसटी मध्ये 50% ची जी सवलत आहे ती आता सुरूच राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ही जी योजना आहे 50% बसमध्ये सवलत ही जी योजना आहे महिलांच्यासाठी, तर या योजनेसाठी आता एसटीला दर महिन्याला 240 कोटी रुपये दिले जाणार आहेत अशी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे,
त्यानंतर बघा आजच्या व्हिडिओचा आपला जो मेन टॉपिक आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, सर्व व्ह्यूअरच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की 10वा हप्ता वाटप होणार आहे. तर हा जो 10वा हप्ता वाटप होणार आहे हा एक्झॅक्टली कधी वाटप होणार आहे, तारीख कोणती असणार आहे, कोणत्या दिवशी वाटप होणार आहे, किती वाजता पैसे वाटप होणार आहेत, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करत आहोत. त्यामुळे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती मिस होऊ शकते. त्यामुळे विदाउट स्किप करता व्हिडिओ तुम्हाला वॉच करायचा आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं जे स्पेशल अपडेट असणार आहे, ही स्पेशल अपडेट असणार आहे गुढीपाडवा स्पेशल अपडेट. बघा गुढीपाडवा सण या ठिकाणी जवळ आलेला आहे. मोजून 4 ते 5 दिवस या ठिकाणी बाकी आहेत. आणि बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते जमा झाल्याचे अशा प्रकारे डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट ऑफ पेमेंट रुपीज 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर अशा प्रकारचे 9 वेळा मेसेज आले आहेत. आता 10वी वेळ आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे जमा होताना अशाच प्रकारचा मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे पाठवले आहेत. ठीक आहे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी माहिती सरकार अजूनही काही योजना आणत आहे. जसे की महिलांना किंवा लाडक्या बहिणींसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे. तर आता कर्जाबाबत काय अपडेट आहे, कर्ज कसं मिळणार, संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा ज्या महिलांना या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना राज्य सरकारने नवीन आर्थिक मदतीचा पर्याय दिला आहे. महिलांना गटाच्या स्वरूपात 10 लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा गटाच्या स्वरूपात 10 लाख, जास्तीत जास्त 10 लाखाचे कर्ज महिलांना दिले जाणार आहे. तर आता या ठिकाणी तुमच्या मनात प्रश्न असेल की समजा आम्हाला कर्ज काढायचे आहे, तर 10 लाख रुपयाचं कर्ज कसे मिळेल, कसं आम्ही काढू शकतो. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेतील 20 महिलांचा गट तयार करावा लागेल. तर बघा पहिली जी स्टेप आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पहिली स्टेप आहे 20 महिलांचा गट तुम्हाला तयार करावा लागेल. आता जर तुम्ही गट तयार केला त्यानंतर बघा दुसरी या ठिकाणी महत्वपूर्ण स्टेप असणार आहे, ती आहे प्रत्येकी 50,000 रुपये कर्ज मिळेल. म्हणजे गटाला 10 लाख रुपये मिळतील. या ठिकाणी महत्वाची गोष्ट समजून घ्या, 20 महिला आहेत टोटल. या ठिकाणी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. तर बघा समजा 20 महिला आहेत, एका महिलेला 50,000 जास्तीत जास्त कर्ज मिळणार. म्हणजे बघा 50,000 कर्ज म्हणजे 50,000 गुणिले जर 20 केलं तर टोटल येते 10 लाख रुपये. ठीक आहे, 10 लाख रुपये म्हणजे 20 महिलांचा गट असणार. त्या गटाला एका गटाला 10 लाख रुपये जास्तीत जास्त कर्ज मिळणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पुढची अपडेट आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या रकमेचा वापर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येईल. लाडक्या बहिणींना हे जे कर्ज मिळणार आहे याचा वापर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांना करता येणार आहे. तसेच व्यवसायाच्या उत्पन्नातून हप्ता फेडण्याची सोय सुद्धा करण्यात येईल, अशी या ठिकाणी अपडेट आहे. तर बघा लाडक्या बहिणींना अशा प्रकारे 10 लाख रुपयाचं कर्ज मिळणार आहे. ठीक आहे. ज्या पण महिला इच्छुक असतील त्यांना अधिक माहितीसाठी तुम्ही तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला माहिती भेटून जाईल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये टाका. तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आता या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल 10 लाख रुपये कर्ज मिळणार 20 महिलांच्या गटाला. तर ते कसं मिळेल? आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. ठीक आहे. तर बघा राज्य सरकारने आर्थिक मर्यादा असल्या तरी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून 50,000 पर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 महिलांचा गट तयार करून 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्यावरून स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात अशी माहिती असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, स्वतःचा व्यवसाय सुरू करून महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात व त्यांच्या कुटुंबामध्ये एक मोलाचं योगदान देऊ शकतात. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल आय थिंक कर्जाबाबत. कर्ज कसं मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार, सर्व डाऊट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा 2100 रुपये कधी मिळणार याबाबत केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा. अजित पवार यांचे उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत. काय म्हणाले आहेत ते संपूर्ण अपडेट आता आपण पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु आता 2100 तुम्हाला सध्या तरी मिळणार नाहीयेत, भविष्यात मिळणार आहेत. तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले, सध्या राज्य सरकारकडे मोठा खर्च आहे.
बघा, राज्य सरकार आता भरपूर योजना राबवत आहे, भरपूर ठिकाणी निधी गुंतवत आहे, निधी वितरित केला जात आहे. त्यामुळे खूप मोठा खर्च आता सध्या आहे. त्यामुळे आता सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणे पॉसिबल नाहीये, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. परंतु त्यांनी एक दिलासा लाडक्या बहिणींना दिला आहे. तो दिलासा असा आहे की, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की परिस्थिती सुधारताच, म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारताच लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी आम्ही महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 100% बघा 100% 2100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात पहिले पैसे कोणत्या बँकेमध्ये येतील? आता लाडक्या बहिणींना 9 हप्त्याचे पैसे मिळाले. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. तर बघा, आता तुमचा प्रश्न असेल की कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येतील? जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिले असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही SBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे पडणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट दिलं असेल, कारण की बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे अगोदर येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, HDFC बँक असेल, त्यानंतर इतर कोणत्याही बँक असू द्या, बघा IDFC बँक असेल, IDBI बँक असेल, येस बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, इंडसलँड बँक असेल, HDFC बँक असेल, HSBC, ICICI बँक असेल, सिटी बँक असेल, कॅनरा बँक असेल, फिनो बँक असेल, एअरटेल बँक, या ठिकाणी बघा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असू द्या, बघा सर्व बँकेमध्ये तुमचे लाडकी बहिणींचे पैसे पडणार आहेत, अशी आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा 10वा जो हप्ता वाटप होणार आहे, हा 10वा हप्ता वाटप होणार आहे. हा हप्ता एप्रिल महिन्याचा असणार आहे आणि या 10व्या हप्त्यासाठी बघा 36,000 कोटी रुपये 36,000 कोटी रुपये 2025-26 वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचे जे पैसे जमा करायचे आहेत, हे एप्रिलचे पैसे जमा करण्यासाठी 3600 कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणजे 3600 कोटी रुपये आता वाटप होणार आहेत आणि हा लाभ जवळपास 2.5 कोटी महिलांना मिळणार आहे. 2.53 लाख म्हणजे 2,53,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. एप्रिलचे पैसे पडणार आहेत. आता तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे पैसे जमा झालेला. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये हे 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, एकूण 36 जिल्हे आहेत. 36 भागिले जर तुम्ही 3 केलं बघा, तर एका दिवशी समजा 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले तर 3 दिवस जास्तीत जास्त लागतात सर्व महिलांना पैसे मिळण्यासाठी. म्हणजे 100% सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी मोजून 3 दिवसाचा कालावधी लागतो. तर कोणत्या 3 दिवशी हे पैसे येऊ शकतात, आता त्याविषयी आपण पाहूया. 3 दिवस 36 जिल्हे कोणते असू शकतात त्याविषयी आपण अपडेट पाहूया. त्या अगोदर बघा, लाडकी बहीण योजना गुढीपाडवा स्पेशल अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, अशी या ठिकाणी अपडेट आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती आता कॅलेंडर दिसत आहे. बघा, मार्च महिना 2025 वर्षातील या वर्षातील महिन्याचा हा कॅलेंडर आहे. ठीक आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 25. बघा, आता गुढीपाडवा सणाला मोजून 1, 2, 3, 4 दिवस बाकी आहेत. आजचा दिवस जरी आपण सोडला, मोजून 4 दिवस बाकी आहेत आणि 5व्या दिवशी रविवारी आहे गुढीपाडवा. 30 तारखेला गुढीपाडवा सण आहे. अतिशय शुभ दिवस आहे. ठीक आहे. तर या दिवशी लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट दिलं जाऊ शकतं, अशी सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. बघा, अशी चर्चा आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती 10व्या हप्त्याचे पैसे दिले जाऊ शकतात, अशी या ठिकाणी चर्चा आहे. परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट वरून आलेलं नाहीये. म्हणजे सरकारकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीये की लाडक्या बहिणींना आम्ही गुढीपाडवा सणाच्या दिवशी 10व्या हप्त्याचे पैसे पाठवणार आहोत. हा पण एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. परंतु गुढीपाडव्याचा सण अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, गुढीपाडवाचा सण किती तारखेला आहे? तुम्ही आता कॅलेंडरमध्ये पाहिल्याप्रमाणे 30 तारखेला आहे. ठीक आहे. 30 तारीख लक्षामध्ये घ्या. 30 तारखेला वार आहे संडे. संडे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या सुट्टीचा वार आहे. सर्वांना त्या दिवशी सुट्टी असते रविवारी. ठीक आहे. रविवारी बँकांना सुद्धा सुट्टी असते. बँकेचे जे कर्मचारी असतात त्यांना सुद्धा सुट्टी असते. त्यामुळे या ठिकाणी महत्वाचा पॉईंट असा आहे की रविवारी असणार आहेत बँक बंद. त्यामुळे 30 तारीख ही जी आहे, या दिवशी जरी गुढीपाडव्याचा सण असला तरी या दिवशी पैसे जमा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. ठीक आहे. मग आता प्रश्न असा पडला असेल की गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे तर, किंवा 10व्या हप्त्याचं जे गिफ्ट मिळणार आहे, हे गिफ्ट कधी मग खात्यामध्ये पडू शकतं? तर आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या.
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत आणि विशेष म्हणजे गुढीपाडवा सणाच्या दिवशी हे पैसे वाटप होणार का? तर याचं उत्तर या ठिकाणी बघा, चान्सेस खूप कमी आहेत गुढीपाडवाच्या दिवशी पैसे वाटप होण्याचे. मग समजा गुढीपाडवा सणाच्या दिवशी पैसे पडले नाही तर कोणत्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील? तर आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट तुमचं असू द्या, तुम्हाला जर अगोदरचे हप्ते व्यवस्थित आले असतील तर तुम्हाला राहिलेले पुढचे हप्ते इथून पुढचे सुद्धा व्यवस्थित येतील. बघा, आतापर्यंत 1 ते 9 बघा, लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 1 ते 9 एकूण 9 हप्ते वितरित व्यवस्थितपणे करण्यात आलेले आहे. तुमच्या सर्वांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. आता इथून पुढचे जे हप्ते असणार आहे, 10वा हप्ता असेल, 11वा हप्ता असेल, 12वा, 13वा, 14वा, 15वा, जे पण पुढचे हप्ते असतील वर्ष 2025 मधील, वर्ष 2026 मधील, हे सर्व हप्ते तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. जर तुम्हाला पाठीमागचे पहिले 9 हप्ते जर व्यवस्थितपणे आले असतील, ठीक आहे, तर तुम्हाला इथून पुढचे येणारे हप्ते सुद्धा टायमिंग वरती येतील व व्यवस्थितपणे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जातील. कोणतीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, पुढची आपण या ठिकाणी लेटेस्ट अपडेट पाहूया. तर लाडकी बहीण योजनेचा एकच प्रश्न आहे, लाडक्या बहिणींचा महत्वाचा प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार? तर बघा, या ठिकाणी 30 तारखेला गुढीपाडवा आहे, त्या दिवशी आहे रविवार, त्या दिवशी असणार आहे बँक बंद, त्यामुळे त्या दिवशी पैसे पडण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. ठीक आहे. मग आता लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार त्याविषयी आता खूप मोठी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहिणींचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. बघा, पहिल्याच आठवड्यात, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील.